जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। भवरखेडा गावात रिफाईंड पाम तेलाचा वापर करून कृत्रिम आणि भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत उघड झाला आहे। बुधवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने भवरखेडा येथे अचानक धाड टाकली। या कारवाईत आरोग्यास घातक ठरणारे मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दूध आढळून आले। दुधातील फॅट म्हणजेच वसा वाढवण्यासाठी रिफाईंड पाम तेलाचा वापर केला जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी सोमनाथ आनंद माळी वय 32 राहणार भवरखेडा तालुका धरणगाव याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र कारवाईनंतर संबंधित संशयित फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सुमारे 2000 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले। ही कारवाई होताच परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान दुधासारख्या रोजच्या वापरातील अन्नपदार्थात अशा प्रकारे भेसळ होत असल्याने सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। विशेष म्हणजे फक्त नफा कमवण्यासाठी मानवी जीवाशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून संशयास्पद दूध विक्रीबाबत तात्काळ माहिती देण्याचे सांगितले आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळ माफियांमध्ये मात्र मोठी खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी अविनाश भाविस्करसह स्वराज्य न्यूज धरणगाव। धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये आपण 207/26 BNSSचे कलम 274, 275, 318 नुसार आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे। ही जी रेड होती ही अन्न व सुरक्षेच्या अधिकाऱ्यांनी केलेली होती आणि नंतर त्यांनी FIR पोलीस स्टेशनला दिलेला आहे। याच्यामध्ये एक मोडच अशी आहे की पाम ऑइल संबंधित जो आरोपी आहे त्याचं नाव आहे सोमनाथ माळी, हा त्या पाम ऑइल दुधामध्ये मिक्स करायचा आणि दुधाचं फॅट आणि घट्टपणा वाढवायचा। तर या स्पॉटवर एकूण 200 लिटर आपल्याला असं डुप्लिकेट दूधच म्हणावं लागेल असं आपल्याला मिळालेलं आहे, जे अन्न व सुरक्षेच्या अधिकाऱ्याने ऑन स्पॉट नाश केलेला आहे आणि त्याचा पंचनामा केलेला आहे। याच्यामधला आरोपी जो आहे हा दुसऱ्यांदा याच्यावर हा गुन्हा दाखल आहे। 2025मध्ये पण त्याने सेम याच्यामध्ये असाच गुन्हा केला होता। त्याच्यामुळे आम्ही आता त्याला तात्काळ अटक करण्याची प्रक्रिया करत आहोत आणि त्याचा जो पहिला बेल होता तो देखील आम्ही कॅन्सल करणार आहोत। भवरखेड तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रत्यक्षात जाऊन पंचासमक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी सोमनाथ आनंद माळी हा व्यक्ती खाद्यतेलापासून दुधामध्ये दुधाचा वसा वाढवण्यासाठी त्याची तो भेसळ करत होता आणि ते आपण रंगहात पकडलं त्याला आणि त्याच्याकडनं ते प्रात्यक्षिक पण करून घेतलं। अशा रीतीनं तो गाईच्या दुधामध्ये हा वसा वाढवलेला जो खाद्यतेल वापरून तयार केलेला जो दूध आहे तो प्रत्येक कॅनमध्ये ॲड करून त्याचा वसा मेंटेन करायचा आणि ते दूध तो हळूहळू मार्केटमध्ये तो विकायचा। आणि अशा रीतीनं त्याला पकडल्यानंतर आम्ही सर्व कारवाई घेतलेली आहे आणि उर्वरित जो साठा आहे दुधाचा त्या ठिकाणी मिळालेला तो आम्ही पूर्णपणे त्याच ठिकाणी नष्ट केला।